रामकृष्ण हरी माऊली. आज आपण वारी निमित्त आलो आहोत इंद्रायणी सोसायटी कोथरूड येथे. तर इथे आज वारकरी सेवा आयोजित केलेली आहे. तर आज आपण इथे आयोजकांशी संवाद साधणार आहोत, वारकऱ्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत व इथे कशा पद्धतीने सेवा केली जाते हे जाणून घेऊयात. तर चला सुरुवात करूयात. माझी माऊली ग भक्ताची सावली, पावला पावली छंद लागला रे तुझा, पांडुरंग रंगातून. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आज आपल्यासोबत बोलायला इंद्रायणी सोसायटीतील काही पदाधिकारी आहेत. तर नमस्कार माऊली. नमस्ते. माझा पहिला प्रश्न आपल्यासाठी असा आहे की ही जी सेवा आहे ती कधीपासून सुरू झाली? नमस्कार. जयकृष्ण हरी माऊली. माझं नाव योगेश चौधरी. ही जी संकल्पना आहे सगळ्यात सुरुवातीला श्री नानासाहेब वाघमारे आणि नवनाथ वाघमारे यांच्याकडून सुरुवात झाली आहे. गेले 25 वर्ष झाले आपण संपूर्ण वारकरी सेवेचं आपण नियोजन करतोय आणि या वारकरी सेवेमध्ये आपली प्रोसेस अशी असते की सगळ्यांचं आपण राहण्याचं नियोजन आपण सिटीमध्ये शाळा घेतो, तिथे आपण आदल्या दिवशी त्यांची राहायची व्यवस्था करतो सावित्रीबाई फुले शाळेमध्ये. त्यानंतर आपण आपल्या स्वतःचे व्हेकल सांगून वारकऱ्यांना त्या शाळेपासून आपल्या इंद्रायणी सोसायटीपर्यंत आणण्याची व्यवस्था करतो. इथे आणल्यानंतर आपण त्यांचा महाप्रसादाचा कार्यक्रम, छोटा दिंडीचा कार्यक्रम होतो. दिंडी चालक जे आहेत सगळे 4-5 जेवढे लोक आहेत त्या सगळ्या दिंडी चालकांचा आपण सत्कार करतो. त्याच्यानंतर आपण छोटे दिंडीचं आयोजन करतो मंदिरापर्यंत. त्यानंतर सगळ्यांना महाप्रसाद, आणि महाप्रसाद झाल्यानंतर इथे आरोग्य शिबिरी आहे. कोथरूड डॉक्टर असोसिएशन यांची आपल्याला खूप हेल्प आहे. तर ते तिथे त्यांना औषध वगैरे जे काय असेल त्या हिशोबाने त्यांना ट्रीटमेंट दिली जाते. त्यानंतर महाप्रसाद आणि त्यानंतर मग आपण त्यांना परत नेऊन त्यांच्या जागेपर्यंत, शाळेपर्यंत आपण त्यांना तिथे सोडतो. यावर्षी आपण नवीन शंखनाद याचंही आयोजन केलं होतं, तर त्याचा खूप छान रिस्पॉन्स आहे. आता आम्ही पाहिलं की काही वेळापूर्वी इथून एक दिंडी गेली, तर त्याची संकल्पना कोणाची होती आणि ती केव्हापासून तुम्ही चालू? संकल्पना ही मुळातच नानासाहेब वाघमारे यांची होती आणि गेले 25 वर्ष झाले आपण ही अविरत सेवा आणि वारकरी सेवेचा आपण सगळे आनंद घेतो. तर या सेवेमध्ये आपण आणखी काय काय उपक्रम करतो? उपक्रम ते आरोग्य शिबिर आपण राबवतो. तर सगळ्या वारकऱ्यांना आपण त्यांना जे आरोग्याचं जे किट लागणार, त्यांना जे औषधं लागतात त्या औषधाचं किट पण आपण देतो. त्यांचं फ्री हेल्थ चेकअप पण होतो. त्यानंतर मग महाप्रसाद, आणि महाप्रसाद करून आपण त्यांना ट्रान्सपोर्ट करून त्यांच्या जागेपर्यंत सोडतो. येस धन्यवाद. थँक्यू. पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक. नमस्कार सर. नमस्कार. माझा पहिला प्रश्न आपल्यासाठी असा आहे की या आयोजनाबद्दल आपण काय सांगाल? तर सालाबाद प्रमाणे दरवर्षीप्रमाणे इंद्रायणी सहकारी गृहरचना संस्था ही अनेक दिंड्या या ठिकाणी येतात पायवारीला, आणि मग दुपारचं जेवणाचा आजचा कार्यक्रम त्यांच्या वतीनं केला जातो. त्यावेळेस मी सुद्धा प्रत्यक्ष उपस्थित असतो. इथली सर्व सभासद, चेअरमन असेल, त्यांची बॉडी असेल, इतर मान्यवर, ते सुद्धा त्याच्यामध्ये सर्व सहभागी होतात. चांगल्या पद्धतीनं उत्सव साजरा केला जातो. माझा पुढचा प्रश्न आपल्यासाठी असा आहे की हा सोहळा आपल्याला अजून मोठ्या प्रमाणामध्ये वाढवता येईल, यासाठी आपण काय, म्हणजे येत्या काळामध्ये आपण कशी मदत करू शकतो? नाही, येत्या काळामध्ये ही दिंडी असते. दिंड्याच्या पुण्यामध्ये सर्व ठिकाणी मुक्कामाचा असलं की आजचा आणि उद्याचा दिवस मुक्काम असतो. मग त्यांची दुपारची जेवणाची सोय, सकाळची नाश्त्याची सोय किंवा संध्याकाळची जेवणाची सोय अशा वेगवेगळ्या ठिकाणी केली आहे. इथं सुद्धा अजून प्रमाणामध्ये या दिंडीमध्ये दरवर्षी लोक वाढतच जातात. तर त्यांचा सुद्धा चांगल्या पद्धतीनं सोय होईल अशा पद्धतीने आम्ही करतो. पुणे महानगरपालिकेच्या दृष्टीनं सुद्धा आरोग्याच्या दृष्टीनं इथं आम्ही जास्त, मग टॉयलेटचा कंटेनर असेल किंवा साफसफाई असेल, आरोग्याची फवारणी असेल, आम्ही आधी सुद्धा फवारणी करून घेतो. आज गेल्यानंतर उद्या सुद्धा सर्व फवारणी करणार की रोगराई होऊ नये. आणि आरोग्याच्या दृष्टीनं आम्ही कोथरूडमधील डॉक्टरांच्या वतीने इथे तपासणी सुद्धा यावर्षी पूर्ण डॉक्टरांच्या टीमने संपूर्ण वारकऱ्यांची पूर्ण तपासणी केली जाते. मग त्यांना काय 2-4 दिवसामध्ये किंवा 15 दिवसामध्ये गोळ्या लागतात असेल, मग तापाच्या असतील, किरकोळ जे येतात आजार असतात, त्यासाठी सुद्धा आम्ही हे करतो. अजून जास्त प्रमाणामध्ये जेवढे येतील तेवढ्यांची सर्वांची सोय आम्ही चांगल्या पद्धतीनं केली जाईल, ती मी महापालिकेच्या वतीनं आश्वासन देऊ शकतो. धन्यवाद. थँक्यू. नमस्कार माऊली. माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की तुम्ही किती वर्ष झालं वारी करताय? 40 वर्ष. 93 पासून करतो. 16 वर्ष झाली. 14 वर्ष. तर पुढचा प्रश्न माझा असा आहे की पहिल्यांदा तुम्ही जेव्हा वारी गेलती तेव्हाचा तुमचा अनुभव कसा होता? त्यावेळेस फार थोडी पब्लिक होती, आता जास्त पब्लिक झाली आणि व्यवस्था खूप वाढली. पण वारी हायटेक झाली, समाज सुधारला. जुन्या काळात काही नाले नदीला पाणी आल्यावर समस्या अडचणी होत्या. आज वारी म्हणजे एकदम प्रगतीपथावर गेली, रोडवर गेली, काही अडचण नाही, आनंदात. वारीचा प्रवास करताना तुमचा दररोजचा दिनक्रम कसा असतो?
सकाळी उठल्यानंतर स्नान करून काकड्याला सुरुवात करणे, काकडा झाल्यानंतर जे दिवसभराचे अभंग घेणे, दुपारी जे 10-11 वाजता जेवण करणे, त्याच्यानंतर दुपारच्या नंतर पुढील प्रवासाला पुन्हा सुरुवात करणे. त्यावेळेस मग हरिपाठ म्हणजे गवळणी हे ते होणार. नंतर संध्याकाळच्या हरिपाठ होणार. हरिपाठ झाल्यानंतर पुन्हा संध्याकाळी ठिकाणी जाणार आणि आरती आणि सभा शेवट. आणि पुढचा प्रश्न मला तुमच्या सर्वांसाठी असा आहे, संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊली यांच्याकडनं तुम्हाला काय शिकायला मिळालं? आमच्या आर्थिक जीवनातल्या अडचणीची सुधारणा केली. तुकाराम महाराजाच्या अभंगामुळे आम्ही या जगात तरलो. माऊलीच्या विचारामुळे आज आम्हाला मान मर्यादा माणुसकी मातृभाषा मराठी भाषेची जी आमची परंपरा वाढली. या संत समाधानामुळे संत समागमामुळे आम्ही खूप उद्विग्न झालो. म्हणजे आम्ही आज तुका आकाशा एवढा झाला, आज खरा परमार्थ जिंकला असं म्हणता येईल. आणि तुकाराम महाराजांच्या संशोधनावर माऊलीच्या संशोधनावर ज्ञानेश्वरच हे सध्या जगामध्ये संशोधन सुरू आहे. काय वारीचे समाधान. ज्ञानेश्वरीने आपल्याला काय संदेश दिलाय एकंदरीत? ज्ञानेश्वरी ही जगातलं सगळ्यात मोठं साधन आहे. तारण्याचं आणि जीवनाचं एकमेव साधन. ज्ञानेश्वरी शिवाय जगात बाकी सगळं मिथ्य आहे, शून्य आहे. ज्ञानेश्वरी हा जगाचा आधार आहे. आजच्या तरुणांना आपण काय संदेश द्याल वारीबद्दल? वारीबद्दल जास्त करून वारीत या आणि वारीत खरा पारमार्थिक आनंद घ्या आणि आई वडिलाची सेवा करा. हीच तुमची मातृसेवा आहे आणि हेच जगातलं खरं सत्य. रंग रंगुनिया